मित्रांनो नमस्कार. खूप छान क्वेश्चन आहे. जर लक्षात ठेवायचं तुम्हाला सीआय आणि एसआय मधला फरक पण तोही 2 वर्षापर्यंत विचारला, तुम्हाला फळ्यावर सूत्र दिसतंय आणि प्रश्न पण दिसतोय. नॉर्मली बघायच्या म्हणजे काय सांगितले, एका रकमेवर 2 वर्षाकरिता 4% दराने मिळालेल्या चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजातील फरक जर 8 असेल तर ती रक्कम काढा म्हणून असा प्रश्न विचारलाय. तुम्ही 2 वर्षापर्यंत जर फरक विचारला तर तुम्ही हे सूत्र अप्लाय करू शकता. नॉर्मली बघा सीआय मायनस एसआय किती आहे, 8 आहे बरोबर. प्रिन्सिपल अमाउंट मला काढायचे, रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे, 4% भागिले पुन्हा 100 आणि याचा यनवा घात म्हणजे काय, 2 वर्षापर्यंत विचारलंय. आता वर्ग म्हणजे त्या संख्येचा 2 वेळा गुणाकार असतो. नॉर्मल मी डायरेक्ट पक्षांतर करतो. 8 गुणिले कसं होईल रे, 100 गुणिले पुन्हा 100 पक्षांतरानं आणि छेदामध्ये काय होईल पुन्हा 4 गुणिले 4 बरोबर आपली प्रिन्सिपल अमाऊंट मिळेल. आणि तुम्ही याचं कॅल्क्युलेशन करा, आपल्याला पी ची किंमत काय मिळणार आहे. पी बरोबर हे 5000 आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन 3 इज राईट आन्सर. अशा शॉर्ट ट्रिक्स आणि इलिमिनेशन मेथडसाठी व्हिडिओ लाईक करायचं, शेअर करायचंय आणि चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.